नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। गंगापूर धरणातून 1100 क्युसेक वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम आहे। रामकुंड आणि गोदा घाटाला पाण्याचा सध्या वेढा आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय कालपासूनच गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। आज सुद्धा पावसाचा अंदाज आहे, काय सध्याचे अपडेट? सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। मी आत्ताची ही ताजी दृश्य तुम्हाला दाखवतो की दुतोंड्या मारुतीच्या आत्ता देखील पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल। तर समोर जे सिद्ध पाताळेश्वराचं मंदिर आहे, अन्य जी लहान मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांना सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। तर नाशिकमध्ये रामकुंडाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी खरं तर दशक्रिया आणि इतर धार्मिक विधी केले जातात त्या ठिकाणी देखील संपूर्ण रामकुंडाचा परिसर अद्यापही पाण्याने वेढला गेलेला असल्यामुळे आता हे धार्मिक विधी जे आहे ते बाहेर रस्त्यावर करण्याची वेळ खरं तर भाविकांवर आलेली आहे। गंगापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे गंगापूर धरणातून आज दुसऱ्या दिवशी देखील 1100 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि परिणामी आज देखील आपल्याला गोदा घाटावरची ही दृश्य जी आहे ती अशा पद्धतीने संपूर्ण गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे। जे छोटा पूल आहे दुतोंड्या मारुतीच्या शेजारचा, त्या पुलावरून गोदावरीच्या पुराचं पाणी सध्या वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळेल। एकूणच काल याच ठिकाणी याच पुलावर मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटकांकडून फोटो सेशन आणि सेल्फीसाठी मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी केली जात होती। मात्र त्यानंतर आता या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आज देखील नाशिकला पावसाचा अलर्ट कायम असल्यामुळे निश्चितच आज सुद्धा पावसाचा अलर्ट आहे आणि त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या अपडेट्ससाठी।